विद्यार्थ्यांना फोन लावण्यात आले होते। काही विद्यार्थी उपस्थित असतील, काही त्यांना शाळेमध्ये शिकत आहे तर त्यांना येणं झालं नाही, तर त्यांचे बहीण भाऊ आहे ते आपले बक्षीस घेऊ शकतात। तर मी श्री धोरणे यांना विनंती करतो की त्यांना सूचित करतो की त्यांनी आपलं बक्षीससाठी तयार राहावं। पुष्पगुच्छ घेऊन बक्षीस घेऊ। आधीचे यशस्वी विद्यार्थी शैक्षणिक सत्र 2023-24 म्हणजे मार्च 2024 मध्ये एसएससी एक्झाम झाली आणि या परीक्षेमध्ये शाळेतून प्रथम आलेला विद्यार्थी आहे राजरत्न अनिल सरोदे। राजरत्न अनिल सरोदे हा 75% गुण घेऊन शाळेमध्ये प्रथम आलेला आहे। तर या विद्यार्थी येथे येऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे विद्वतुल्य मार्गदर्शक देशमुख साहेब आणि पालक यांच्या हस्ते त्याला शाळेतून प्रथम याचं बक्षीस मिळत आहे ₹501 आणि तर्फे माझ्या राम खडक माझ्यातर्फे मी त्यांना 501 बक्षीस देत आहे। तर मान्यवरांना विनंती करतो त्यांनी त्यांना बक्षीस द्यावं। शाळेतून प्रथम आलेला आहे राजरत्न अनिल सरोदे। तिला 84.20% मिळून शाळेतून द्वितीय आली आहे। ते जर उपस्थित असेल तर कोणी नातेवाईक असेल त्यांनी स्टेजवर यावं आणि बक्षीस देऊन द्यावं। कुमारी संजना दामोदर बक्षीस आहे ₹211 आणि तर्फे माझ्याकडून बक्षीस आहे 200 दामोदर। आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक अतिथी यासमोर कार्यक्रम अध्यक्ष होता विद्यार्थ्यांना कौतुक करतील धर्मो धुर्वे याला 72% मिळून हा तृतीय आलेला आहे। राहुल धर्म धुर्वे तर यांचं बक्षीस सुद्धा वितरण करत आहे देशमुख साहेब हे त्याला बक्षीस करतात। अध्यक्ष सन्माननीय श्री सोलोकर आणि उपस्थित सर्व पालकवर्ग मान्यवर यांच्या हस्ते आपले बक्षीस देऊन जावे। तर प्रथम मराठी विषयामध्ये प्रथम विद्यार्थी 95% घेऊन आलेले आहे कुमारी संजना रामू बेलसरे। कुमारी संजना रामू बेलसरे 95% आहे। त्यानंतर गीता दिनेश टेकाम 92 मार्क्स। गीता दिनेश टेकाम मराठी विषयामध्ये 92 मार्क्स। गीता टेकर हिने सुद्धा 88% मिळवले आहे। हिने बक्षीस घेऊन जावं। कार्तिका भाऊ कृपया आपण स्टेजवर यावं। यानंतर करीना रामू वाडीवा 88% मार्क्स मिळालेले आहे करीना वाडीवा। यानंतर राहुल धर्मा धुर्वे नमस्कार रितेश नमस्कार
दुर्गाचा धोटे आहे का? दुर्गाचा धोटे दुर्गादास आहे का? त्यानंतर चेतना प्रकाश विखे, चेतना प्रकाश विखे त्याचा चेतना प्रकाश विखे त्यानंतर शेवटचं बक्षीस आहे शारदा सावंतकर. शारदा सावंतकर आहे का? शारदा सावंतकर आहे का? सांगितलं आवाहन करतो मी की त्यांनी 97 मार्क मिळावे आणि रुपये 1,000 बक्षीस माझ्याकडे प्राप्त करावं. 1,000 त्यांना अभ्यास करा आणि तुमचं आपल्या शाळेला होतं करा. त्यानंतर आणि त्यानंतर 5-6 विद्यार्थी एक नवीन सांगू इच्छितो आमचे आदिवासी विद्यार्थी, परंतु त्यांनी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धेमध्ये छाप टाकलेली आहे. द्वितीय क्रमांक प्राप्त केला. होऊन जाऊ द्या. 3 क्लॅप लाव. लोकशाही उद्देश पत्रिका उद्देशिका खूप सुंदर निबंध त्यांनी लिहिलेला आहे. दोघेही बहीण भावांनी बक्षीस घेण्यास मिळालेलं आहे. विभागामध्ये 3य क्रमांक. त्यानंतर शेवटची आहे सर्गमोट्टी आणि वैद्यमोट्टी पुन्हा यावं. सर्गमोट्टी आणि वैद्यमोट्टी तर शिवसागर